रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्याची सध्या जोरदार तयारी दिल्लीमध्ये सुरू आहे। रामलीला मैदानावर हा शपथविधीचा सोहळा आज दुपारी 12:30 वाजता होणार आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रित केलेलं आहे। राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या व्यक्ती, भाजप प्रणित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। त्याचप्रमाणे अनेक उद्योजक, सेलिब्रिटी सुद्धा आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी असतील। भाजपचं सरकार दिल्लीमध्ये सत्तेत आल्यानंतर 27 वर्षांतरी सत्ता आल्यानंतर एका महिलेला संधी मिळते आहे आणि म्हणूनच आजच्या या शपथविधी सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावाची काल घोषणा करण्यात आली आणि मुख्यमंत्री पदासाठी महिलेला संधी भाजपने दिलेली आहे। त्यामुळेच हा सोहळा लक्ष वेधून घेणारा आहे। पर्यवेक्षकांची काल बैठक झाली आणि यामध्ये रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। तर या संदर्भात सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोने आपल्याबरोबर जोडल्या गेल्या थेट दिल्लीमधून। खरं तर उर्वशी, दिल्लीमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी आज आहेत आणि त्यामध्ये एक महत्त्वाची बातमी, महत्त्वाची घडामोड ती म्हणजे दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता आज त्यांचा शपथविधी होतोय। मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस सुद्धा या सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत। काय काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत? आज रेखा गुप्ता हे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे। रामलीला मैदानवर भव्य असा सोहळा आहे जिथे 50,000 पेक्षा जास्त अशी गेस्ट लिस्ट आहे। त्यात जसं तुम्ही सांगितलं सेलिब्रिटीज आणि उद्योजक तर आहेत, पण खास करून जे NDA लीडर्स आहेत आणि NDA स्थित ज्या राज्य आहेत त्याच्यातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित असणार। त्यात म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालच रात्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करून जे आहेत इथे पोहोचले आहेत दिल्लीमध्ये, राजधानी दिल्लीत, आणि इथे 11 वाजता ते रामलीला मैदानसाठी निघणार। तसंच एकनाथ शिंदे हे 10 वाजता राजधानी दिल्लीत पोहोचणार आहे आणि अजित पवार जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत तेही राजधानी दिल्लीत पोहोचणार आहे असं समजून येत आहे। हे जे शपथविधी सोहळा आहे, भव्य शपथविधी सोहळा, ते जसं होणार तसंच NDA लीडर्सची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एक गाला लंच असं प्लॅन केलं गेलं आहे इम्पेरियल हॉटेल नवी दिल्लीत। तिथे NDA लीडर्सचा हा लंच आहे। खरं तर म्हणजे 27 वर्षानंतर ज्या प्रकाराने भाजप राजधानी दिल्लीत आली आहे, जिंकून आली आहे, आणि त्यातही रेखा गुप्ता हे एकमेव महिला मुख्यमंत्री आहे भाजपाकडून जे दिल्लीच्या मुख्यमंत्रीच्या पदावर बसणार आहे। म्हणून हा खूप मोठा दिवस आहे NDA साठी आणि भाजपसाठी, आणि म्हणून सगळे जे मुख्यमंत्री आहेत भाजप स्थित राज्यांचे आणि उपमुख्यमंत्री ते या बैठकीत, ते या सोहळ्यामध्ये आणि नंतर या लंचमध्ये उपस्थित असणार आहे असं समजून येत आहे। याला एक ॲड ऑन जोडून हे की मुख्यमंत्री दिल्लीत 3 दिवसीय साठी आहे। एक म्हणजे आज हा सोहळा आणि त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याच्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिल्लीतल्या या सर्व घडामोडी आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।